नमस्कार मित्रांनो, जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण सध्या सोशल मीडियावरती एक बातमी खूप वेगाने पसरते. SBI चे ग्राहकांना 4 लाख रुपये मिळणार. पण हे खरं आहे का, की ही फक्त अफवा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. 4 लाख रुपये नेमके कशासाठी आहेत, कोणाला मिळणार आणि तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धी माहिती तुम्हाला चुकीच्या निर्णयाकडे नेऊ शकते. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. SBI ही कोणालाही फुकट 4 लाख रुपये देत नाही. मग ही बातमी कुठून आली? खरं म्हणजे हा विमा संरक्षण आहे. ही सुविधा जोडलेली आहे प्रधानमंत्री जनधन योजनेशी. 2014 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश होता प्रत्येक भारतीयाकडे बँक खातं असावं आणि त्याला आर्थिक सुरक्षा मिळावी. जनधन खात्याचा मोठा फायदा: जर तुमचं जनधन खातं असेल तर तुम्हाला देखील काही अतिरिक्त फायदे मिळतात. 0 बॅलन्स अकाउंट, डायरेक्ट सबसिडी आणि इन्शुरन्स प्रोटेक्शन. आता महत्वाचा भाग: हा 4 लाख रुपये एकाच ठिकाणाहून मिळत नाहीत, तर 2 भागांमध्ये मिळतो. पहिला भाग अपघाती विमा. जनधन खात्यासोबत तुम्हाला रुपे कार्ड मिळतं. या कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळतं. दुसरा भाग अतिरिक्त विमा योजना. यासोबत तुम्ही जोडू शकता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या दोन्ही योजनांमधून अजून 2 लाख रुपयांचं संरक्षण मिळतं. म्हणजे एकूण काय? 2 लाख अपघाती विमा प्लस 2 लाख अतिरिक्त विमा, एकूण 4 लाखांचं सुरक्षा कवच. मित्रांनो, हे पैसे तुम्हाला हातात मिळत नाहीत, तर अपघात किंवा दुर्दैवी घटनेनंतर नॉमिनीला मिळतात. लोक का गोंधळतात? कारण सोशल मीडियावर 4 लाख रुपये मिळणार असं सांगितलं जातं, पण पूर्ण माहिती सांगितली जातच नाही. म्हणून लक्षात ठेवा, ही योजना आहे सुरक्षा देण्यासाठी, पैसे वाटण्यासाठी नाही. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल 4 लाखांचं खरं गणित काय आहे. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न अजून बाकीच आहे. तुम्ही पात्र आहात का? कोणाला हा फायदा मिळू शकतो? जनधन खाते नसल्यास काय करायचं आणि अर्ज कसा करावा? मित्रांनो, या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ प्रत्येक जण पात्र ठरू शकतो. मुख्य अटी म्हणजे भारताचा नागरिक असावा, वय किमान 10 वर्ष असावं, म्हणजे तुमच्या घरात 10 वर्षांपेक्षा मोठं मूल असेल तरी त्याच्या नावाने देखील जनधन खातं उघडता येतं. जनधन खातं असणं का गरजेचं? कारण हा सगळा फायदा मिळतो जनधन खात्यावर. जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल पण ते जनधन नसेल तर काळजी करू नका. नॉर्मल खाते जनधन खात्यामध्ये कसं बदलायचं? तुम्हाला फक्त तुमच्या बँक शाखेत जाऊन एक साधा अर्ज घ्यायचा आहे. माझं खातं जनधन योजनेत रूपांतरित करा आणि तुमचं बँक खातं कन्व्हर्ट होऊ शकतं. अर्ज करताना तुम्हाला लागतील आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. जनधन खात्यासोबत तुम्हाला रुपे कार्ड मिळतं आणि याच कार्डवर अपघाती विमा जोडलेला असतो. त्यामुळे कार्ड ऍक्टिव्ह ठेवणं हे खूप गरजेचं असतं. अनेक लोक कार्ड घेतात पण वापरत नाही. लक्षात ठेवा, काही वेळा विमा क्लेम मिळवण्यासाठी कार्ड ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा 4 लाखांचा फायदा तुम्हाला रोजच्या वापरासाठी मिळत नाही, तर खालील परिस्थितीसाठी मिळतो: अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व, किंवा अशा वेळी नॉमिनी म्हणजे वारसदाराला पैसे दिले जातात. विमा क्लेम करताना मृत्यूपत्र, अपघाताची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणि हे सर्व 10 दिवसांच्या आत सादर करावं लागतं. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी चूक लोक करतात. खाते उघडतात पण नॉमिनी ठेवत नाहीत, मग पैसे मिळायला अडचण येते.
त्यामुळे खाते उघडताना किंवा अपडेट करताना नॉमिनी नक्की जोडा. कोणी म्हणत असेल अर्ज भरा आणि 4 लाख मिळवा, तर सावध राहा, कारण ही योजना फ्री कॅश देत नाही आणि कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही. थेट तुमच्या जवळच्या SBI शाखेमध्ये किंवा बँक मित्राशी संपर्क साधा आणि अधिकृत माहिती घ्या. मित्रांनो, आजच्या काळात आपल्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा असणं खूप गरजेचं आहे आणि ही योजना त्या सुरक्षेसाठी एक मजबूत कवच आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं जनधन खातं आहे का? हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, कारण योग्य माहितीच तुम्हाला फसवणुकीपासून वाचवते. तुम्ही पाहत आहात खबर लाईट, जिथे तुम्हाला मिळते सरळ, सोपी, ज्ञानाची आणि कामाची माहिती. धन्यवाद.